करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. ज्याप्रमाणे आपलं नाव असतं त्याचप्रमाणे आपली इज्जत ही शेवटपर्यंत टिकवायची असते. आता नावाप्रमाणे इज्जत, आज पैसा आहे तर उद्या नाही आहे. आलेला पैसा गेला तरी काही हरकत नाही आहे, पुन्हा कमावून बघा प्रत्यक्षपणे आपल्याजवळ ठेवू शकतो. पण एकदा का इज्जत गेली ती वापस आपल्याकडे येत नाही. कारण ज्याप्रमाणे पैशापेक्षा इज्जतीला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आपण जीवन जगत आहोत. त्या आयुष्याला, त्या जीवनाला खरा अर्थ समजला गेला पाहिजे. आपण कशाला व्हॅल्यू देतो, कशाला किंमत देतो, त्याचा एक समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपल्याला एखाद्या प्रकारे बघा, एखादं काम करत असो, त्या कामामध्ये आपल्याला किती सुख प्राप्त होत आहे, किती आपल्याला पैसे मिळत आहे, यामध्ये आपण ते काम करत असतो. एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करत आहोत किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत आहोत. ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत त्या ठिकाणी आपल्याला त्या कामाचा आनंद वाटला पाहिजे, सुख प्राप्त झालं पाहिजे. जर त्या कामामध्ये आपल्याला खरी इच्छाच नाही आहे, ते काम करायला आपल्याला आवडतसुद्धा नसेल, त्या कामाचा कंटाळा येत असेल, तर त्या कामामध्ये जरी पैसा मिळत असला तरी चेहऱ्यावर सुख नाही आहे ना. का भाग दिलेला आहे? मग तसंच आहे. पैसा त्या गोष्टीमध्ये मिळतो ज्या गोष्टीमध्ये संपूर्णतः आपण आपला जीव, ज्याप्रमाणे आपली मेहनत आणि त्याचप्रमाणे आपल्या देहाचं संपूर्णपणे कष्ट त्या कामामध्ये असतं. मन लावून आपण काम करत असतो, परंतु आपल्याला कितीही पैसा मिळाला तरी आपल्याला इज्जत मिळत नाही. एखाद्या वेळी टार्गेट करायचं असतं बघा. टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आपले सिनियर्स, आपले मॅनेजर्स आपल्यावर दबाव टाकत असतात. मी तुला एवढे पैसे देईन, मी तुझा पगार वाढवेन, पण ते काम पूर्ण झालंच पाहिजे. आपण विचारतो, आपण मनात बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असतो की ज्याप्रमाणे मला सुद्धा घर आहे, मला सुद्धा कुटुंब आहे, मला सुद्धा फॅमिली आहे, मला सुद्धा नातेवाईक आहेत, त्यांना सुद्धा वेळ देता यायला हवा, पण माझ्यावर एवढं प्रेशर. मनाला प्रश्न पडलेला आहे. पैसा महत्त्व, पैशाचं महत्त्व की कुटुंबातील सदस्यांचा आनंद, जो मिळणारं सुख आहे ते पाहून आपल्याला किती बरं वाटेल, ह्यामध्ये आनंद. परंतु आपण विचार करतो, आपण प्रत्यक्षपणे ते काम करत असतो. 8 तासाचं काम आपण 12 तास करतो, पुन्हा 2 तास आपण ट्रॅव्हलिंगमध्ये घालवतो आणि रात्र होते आणि त्यावेळी आपण घरी येतो. घरी जर पाहायला गेलो तर सर्वजण झोपलेले असतात आणि पुन्हा सकाळी आपण उठून निघून जातो. आपल्याला पैसा मिळालेला आहे, पण ज्याने काम दिलेलं आहे, ज्याने आपल्याला टार्गेट पूर्ण करायला सांगितलेलं आहे, तो आयुष्य आरामात झोपलेला आहे. म्हणजे विचार करा, त्याची इज्जत आपण वाचवली, आपल्याला त्याचं फळ मिळालं पैशाच्या रूपात. परंतु आपल्याला प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपल्या घरात सुद्धा कोणीतरी आजारी आहे,
आपल्यातील कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीतरी बघा प्रत्यक्षपणे आजारी असल्यामुळे त्याला वेळ देता येत नाही आहे. आपण सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की मला घरी जायचं आहे, कोणीतरी आपल्या घरातले आजारी आहेत असे आपण मॅनेजरला सांगतो, आपल्या सिनियर्सला सांगतो, परंतु कोणीही ऐकून घेत नाही. बरोबर की नाही? कारण आपल्यावर जो कामाचा प्रेशर आहे तो टाकलेला आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल जर का ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण भाग हा कंपनीमधला ऑफिसमधला नाही दिला तर समजून घेण्यासारखं आहे की एखादा प्रश्न आपल्या मनावर, बघा एखादी कोणीतरी व्यक्ती काहीतरी बोलून जाते परंतु त्याचे बोल आपल्या मनाला लागून जातात ना. आपण त्या गोष्टीचा दिवसभर रात्रभर विचार करत असतो. तसंच आहे, एखादं काम कोणीतरी दिलं तर त्या कामाचा प्रेशर म्हणून आपण करत असतो, परंतु आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे, कितीही काम येऊ दे, आपल्याला त्या कामामध्ये सुख मिळत आहे, आनंद मिळत आहे. आता विचार करा, एखाद्या मुलाला शाळेत जाताना काय वाटत असते? बघा शाळेतला विद्यार्थी कितीतरी कारणं देत असतो. आई माझ्या पोटात दुखतंय, बाबा माझं डोकं दुखतंय, का शाळेत जायला नको. परंतु शाळा सुटल्यानंतर शाळेत जाताना ज्याला अर्धा तास लागतो तो शाळा सुटल्यावर 10 मिनिटात घरी पोहोचतो. म्हणजे याचं पोटदुखी गेलं कुठे? मग घरी आल्यानंतर आई विचारते, अरे बाळा तुझं पोट दुखत होतं ना? नाही, पोट दुखायचं बंद झालं. कारण का? जो अभ्यास होता तो अभ्यास पूर्ण झाला नव्हता आणि त्याच वेळी टीचरसुद्धा आल्या नव्हत्या, ॲब्सेंट होत्या. आणि त्या वातावरणामध्ये, त्या खुशीमध्ये तो 10 मिनिटात घरी पोहोचला. म्हणजे किंमत कुठे आहे? आपली इज्जत वाचली. आपला जो मार सर्वांसमोर मिळणार होता तो मिळाला नाही आणि त्यामुळे तो मुलगा खुश झाला. बरोबर ना? म्हणजे विचार करा भाग कसा दिलेला आहे. नेहमी कधी सुख मिळत नाही, दुःख सुद्धा येत असतात. कारण कोणाकडेही जरी तक्रार केली तरी आपल्या वाटेला जे जे दुःख आहे, जे जे सुख आहे ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण समर्थांनी उत्तमाचा श्लोक लिहून दिलेला आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहिजे. स्वतःच्या मनाला विचार, दुसऱ्यांना विचारायला जाऊच नको. कारण आपण जेवढी मेहनत करतो, मेहनत करून जेवढे आपण पैसे कमावतो, जेवढे आपण दागदागिने बघा विकत घेऊन आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये साठवून ठेवतो, परंतु कोणीही गोष्ट चोरू शकणार नाही अशी संपत्ती आपल्याजवळ ठेवली पाहिजे. ते म्हणजे काय? तर नाव आणि इज्जत. कारण ज्या वेळेला आपल्याकडे पैसे असतात, बघा कपाटामध्ये पैसे असतील, तिजोरीमध्ये पैसे असतील, दागदागिने असतील, तर आपल्याला रात्रीची झोप लागत नाही. कारण का? जर कोणी चोरून नेले मग, कोणी नेले मग याचा विचार करत आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. परंतु त्यांचीच किंमत जे आपल्याकडे नाहीच आहे हे विचार करून जर आपण झोपी गेलो ना तर बघा उत्तमाची झोप लागत असते. म्हणून किंमत त्यांचीच केली पाहिजे जे पाठीमागे तुमची किंमत ठेवतात. बरोबर ना? आपल्या तोंडावर स्तुती करणारे आहेत हो, पण शेवटी आपली जेव्हा पाठ होते की नाही तेव्हा तोंडावर न बोलता पाठीमागून वाईट शब्द बोलणारे सुद्धा आहेत. पण त्यांच्यापासून आपल्याला सावधान राहायचं आहे. कारण आपली इज्जत आपल्या हातामध्ये असते. मी मोठा की तू मोठा यातच आपलं आयुष्य संपूर्णपणे निघून जातं. हे एखाद्या विषयापासून सुरुवात होते, ते विषय कुठून कुठपर्यंत जातात याचं भानसुद्धा राहत नाही. मग आपण लास्टला सर्व भांडण बघा झाल्यावर आपण विचारतो,
अरे मी मोठा होता का तू मोठा होता, बरोबर की नाही? म्हणजे भाग मोठ्यातला. आता आपण वयोमर्यादा सुद्धा राखली नाही. ज्येष्ठ व्यक्ती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना सुद्धा आपण अरेतुरेची भाषा करत राहिलेलो. मग इज्जत कोणासाठी? जर आपल्याच आई वडिलांना कोणी असं उद्देशून म्हटलं तर आपल्याला चांगलं वाटेल का हो? पहावे आपण असे आपण. जी संस्कृती आहे बघा, जे आपल्याला शिकवलेलं आहे, जे मार्गदर्शन मिळालेलं आहे, ते जोपासलं गेलं पाहिजे. कारण सर्वांपेक्षा मोठा कोण आहे हे कळलं पाहिजे. हे ज्याला कळलं त्याला जीवन संपूर्णपणे कळालं. आपल्यापेक्षा कोण मोठा आहे? आपण त्याचेच सर्वजण आहोत, बरोबर की नाही? आज कष्ट आपण ज्यावेळी करत असतो, आपल्याला उद्या सुद्धा करायचंच आहे. परंतु कष्ट करून, मेहनत करून आपल्याला प्रत्यक्षपणे बघा पैसे मिळत असतात आणि त्याचं समाधान, त्याची किंमत आपल्याला मिळत असते. म्हणून शेवटपर्यंत आपलं नाव आणि शेवटपर्यंत आपली इज्जत आपल्या हातामध्ये राहिली पाहिजे. का समर्थाने श्लोक दिलेला आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कारण जगणं आहे म्हणजे मृत्यू हा नक्कीच आहे ना. मग त्याच प्रकारे ज्या प्रकारे आपण जीवन जगत आहोत, ज्या प्रकारे आयुष्य जगत आहोत, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला उत्तमतेने जगायचं. आपल्यामुळं आपल्या आईवडिलांचं नाव कमी होता कामा नये. ज्याप्रमाणे आईवडिलांनी इज्जत राखलेली आहे, प्रत्येकजण आपल्या आईवडिलांचा मान राखतायत, त्याचप्रमाणे आपण सुद्धा जगलो पाहिजे आणि येणारी पुढची पिढी सुद्धा प्रत्यक्षपणे त्या परंपरेनुसार चालली गेली पाहिजे, बरोबर ना? आपल्या घरामध्ये बघा, ज्याप्रमाणे कुटुंब असतं, सर्वजण संपूर्ण फॅमिली असते, त्यावेळी किती आनंद वाटत असतं. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती, वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण घरामध्ये असतं. पण ज्या घरामध्ये हम दो हमारे दो, बरोबर की नाही, त्या घरामध्ये सुख आहे का हो? नाही ना. म्हणजे विचार करा, सर्वांशी कसं वागायचं हे महत्त्व आपल्याला ज्या शिकवणीतून मिळालं ती शिकवण आपल्याला टिकवायची. लग्न झाल्यावर आपण बाजूला सरलो, ज्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं, आपल्या पायावर उभं केलं, त्याच आई वडिलांना आता ज्यांना गरज आहे, आता त्यांना आधार आहे, तोच आपण आधार बघा घेऊन बाजूला सरलेलो आहे, बरोबर ना? म्हणजे विचार करा, आपण आपल्यातला आनंद शोधत असतो, परंतु दुसऱ्यांच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका ना. शेवटी दुःख कशात आहे, सुख कशात आहे हे कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले ना, आपलं नाव ज्यांनी ठेवलेलं आहे त्या नावासारखा आपण जगलो पाहिजे. आपण आपली किंमत आणि आपली इज्जत शेवटपर्यंत जपली पाहिजे. कारण या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही ना. म्हणून सुखापेक्षा समाधान कशामध्ये आहे हे जर शोधलं तर नक्कीच आयुष्य खूप सुंदर आहे. जय जय रघुवीर समर्थ.